कृती: एका पॅनमध्ये बटर घाला, त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेले आलं, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. आता त्यात किसलेला गाजर घालून परतून घ्या. आता त्यात किसलेला पनीर घालून परतून घ्या. नंतर त्यात मीठ, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. सॉस करण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा बटर आणि टोमॅटो प्युरी परतून घ्या. आता त्यात दूध घालून पुन्हा परतून घ्या. आता त्यात चिली फ्लेक्स, मीठ, ओरेगॅनो, काळी मिरी पूड आणि साखर घालून परतून घ्या. आता कोबीच्या पानात तयार केलेले सारण भरून पान गुंडाळून बंद करून घ्या. शेवटी तयार केलेला टोमॅटो सॉस एका ताटात पसरवून घ्या आणि त्यावर तयार रोल ठेवून पुन्हा वरून टोमॅटो सॉस घालून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. स्टफ्ड कोबी रोल इन टोमॅटो सॉस तयार. हा घ्या तुमचा आणि हा आमचा. काय आहे हा? चमचा. शाबास, घ्या पहिला घास. इकडून अरे अप्रतिम झालंय रे. माझ्यावरती विश्वास ठेवा, याचा पहिला घास घेतल्यानंतर तुम्ही हे अख्खं नाही खाल्लं तर म्हणाल ते हरीन मी. अफलातून, अप्रतिम. आणि तुझ्या त्या करण्यामधला जो नीटनेटकेपणा आहे तो चवीमध्ये सुद्धा आलेला आहे. शाबास माय डिअर फ्रेंड. पुढचा पदार्थ काय आपला? पनीर स्नोबॉल. पनीर स्नोबॉल. पनीर स्नोबॉल साठी लागणारं साहित्य सांगा. पनीर, मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकोनट, रोज सिरप, तूप, कंडेन्स मिल्क, बारीक कापलेले बदाम, बारीक कापलेले पिस्ता आणि वेलची पावडर. बर, हे पनीर तू कुस्करून घेतलंय का सगळं? हो, कुस्करून म्हणजे कुस्करून हाताने चांगला पण एक 5-6 मिनिटं मळून घेतलंय. मळून घेतलं त्याचा चांगला डो येण्यासाठी. नाही तर नुसतं क्रंबल पनीर मध्ये फुटून जाऊ शकतं. बर, ठीक आहे. पदार्थ तर करूच, त्याआधी थोडा गप्पा मारू. चालेल. आपण आल्यापासून मी तुला पाहतोय, तू हसत असतोस, गप्पा मारतोस छान. तुला राग बी येत नाही? येतो ना. कधी येतो? कशाचा राग येतो? खूप. मी बोललो असं वेळ पाळली नाही. वेळ कुणी पाळली नाही तर राग येतो? येतो 100%. असं कधी झालंय का ह्याच्या आधी? असं म्हणजे बहुतेकदा मित्रांसोबत वगैरे झालेलं आहे, घरच्यांसोबत पण माझं झालेलं आहे. ह्याच्यावरून वाचतं. घरचे काय उशीर करतात? घरच्या नाही, माझं सगळ्यांचं. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी पोचायचंय तर तिथे त्याच वेळेत तुम्ही आलं पाहिजे. भले मग घरातून लवकर निघा, काही करा, पण तिथे तुम्ही आलंच पाहिजे. जरा एक वेगळाच प्रश्न. तुला भविष्यात लग्न करायचंय ना? हो. मग तुला थोडी सवय करून घ्यायला लागेल. कारण ज्या वेळेला नवरा म्हणत असतो चल ग निघू ग, 11 वाजता पोहोचायचं होतं, त्यावेळेला बायको अशी मस्कारा लावत असते. तर हे तुला थोडी, किंवा तू जर प्रेमात आता भविष्यात पडलास तर सुंदर मुली थोड्याशा उशीर आलं तरी रागवू नये. ही तुला सवय करायला लागेल. थोडीशी सवलत देईन, पण प्रत्येक वेळेला नाही. ठीक आहे, काय करूया आता? आता आपण फ्राय पॅन ठेवूया. थोडस आपण तूप टाकणार आहोत, जरा असं अगदी नावाला. तू पुरणाची पोळी वगैरे खातोस की नाही? हो. गोड पदार्थ खातोस की नाही? खातो, बऱ्यापैकी खातो. अच्छा. आता आपण हे पनीर टाकूया त्याच्यामध्ये. चांगलं आपण मिक्स करायचं त्याच्यामध्ये. हे आपलं पनीर. आता ह्याच्यात आपण कंडेन्स मिल्क टाकूया गोड पण येण्यासाठी. गोड जेवढं हवंय तेवढं कंडेन्स मिल्क टाकूया. तुला कसं हवंय? मीडियम गोड. जास्त मला खूप हवंय. थोडंसं आणखी, नाही तर एकदम पातळ होईल. ठीक आहे, बस. तर हे आपल्याला थोडं 1-2-4 मिनिटं परतावं लागेल त्याचा शेप येण्यासाठी त्याला. आता आपण याच्यात थोडं मिल्क पावडर टाकूया. बरं. किती छान टेक्स्चर आलंय बघ ना त्याला. हो. मी हे थोडं चाखून बघू का? बघा. कारण मला कंडेन्स्ड मिल्क पावडर आणि पनीर तिन्ही आवडतं. गोड हवं असेल तर सांगा अजून. मुकाच घ्यावा असं वाटतोय पनीरचा. 2 मिनिटं आपण एक परतून पॅन ह्याच्यात काढून घेऊ प्लेटमध्ये. आता काय करायचंय? आता आपलं हे थोडं थंड होईपर्यंत आपण आतलं फिलिंग तयार करून चला. घेऊ. आता हे पनीर बॉलच्या आतलं सारण करायचं. थोडंसं आपण तूप घ्यायचं, जास्त नाही. त्याच्यामध्ये हे कंडेन्स मिल्क उरलेलं टाकायचं. रोज सिरप टाकायचं 2 चमचे. अरे क्या बात है यार. त्याच्यानंतर जरासे
बदाम, पिस्ते, जराशे पिस्ते, थोडीशी शेप येण्यासाठी मिल्क पावडर, हे पण आपण आता प्लेटमध्ये काढून थोडं थंड होऊ देऊ. हे पण झालेलं आहे. बर वेगळी प्लेट देतो. हा. वा, आता काय? आता आपल्याला हे जरासं फक्त मिक्स करून घ्यायचं एकदा. बर 2 मिनटं फक्त एक मिक्स करायचं त्याला बाइंडिंग येण्यासाठी. तर हे आपण मग ह्याच्यानंतर हे डेसिकेटेड कोकोनट याच्यामध्ये फक्त हे करून घ्यायचं. बर्फासारखं दिसतंय बाहेरून, हो, आतमध्ये रोज आहे. रोज आहे. अरे वा, आणि ड्रायफ्रुट्स पण आहेत. फार छान यार. वा, फारच छान. आता वरून काय घालायचं? आता फक्त आपण पिस्ता घालूया वरती त्याच्या. घाला मग. छान. वा, अफलातून पनीर स्नोबॉल तयार झालेले आहेत. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर स्नोबॉल. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: पनीर 1 वाटी, मिल्क पावडर 4 ते 5 चमचे, डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी, रोज सिरप 2 ते 3 चमचे, तूप 2 ते 3 चमचे, कंडेन्स्ड मिल्क 1 वाटी, बारीक चिरलेले बदाम आवडीनुसार, बारीक चिरलेला पिस्ता आवडीनुसार. कृती: एका पॅनमध्ये तूप घाला, त्यात कुस्करून घेतलेले पनीर आणि कंडेन्स्ड मिल्क घालून परतून घ्या. आता त्यात मिल्क पावडर घालून परतून घ्या आणि हे मिश्रण एका ताटात काढून घ्या. पुन्हा पॅनमध्ये तूप घाला, त्यात कंडेन्स्ड मिल्क, रोज सिरप, बारीक चिरलेले बदाम, बारीक चिरलेला पिस्ता आणि मिल्क पावडर घालून परतून घ्या व ताटात काढून घ्या. आता पनीरच्या मिश्रणाचा एक छोटा गोळा हातावर घ्या, त्यात रोज सिरप घातलेले तयार मिश्रण मध्यभागी भरून गोळा व्यवस्थित बंद करून घ्या. नंतर हा गोळा डेसिकेटेड कोकोनट मध्ये चांगला घोळवून घ्या. शेवटी वरून बारीक चिरलेला पिस्ता लावून सर्व्ह करा. चविष्ट पनीर स्नोबॉल तयार आहेत. कमाल ऋग्वेद, पदार्थ अप्रतिम आहे. आता मी वाट बघू शकत नाही, लगेच खाऊया. खाऊया. हा तुमचा आणि हा आमचा, दोघांच्या हातात आहे. चमचा शाबास. कट करूया का त्याला? कट करूया हा. असं म्हणतोस? घे. फार सुंदर दिसतंय रे. चल खाऊया का? हो. पहिला घास कोण घेणार? तुम्ही. ठीक आहे, चल. तू मधून म्हणतोस मधून म्हणून मी घेतो. मी अरे काय रे तू, माझा नवीन मित्र नाही का तू? मस्त. छान झालंय ना ते. वाह ऋग्वेद, थँक्स यार. तू इथे आला, मला फार छान वाटलं, मज्जा आली. आय होप तू पण इकडे येऊन एन्जॉय केला. नक्की. खूप छान वाटलं तुमच्यासोबत काम करून, बाकी सगळ्यांसोबत. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. खरंच थँक्यू. आणि तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. आता हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. हो. भविष्यात तुला खूप काम मिळावं, खूप मोठं यश कमव. आणि जो उद्देश तू डोळ्यासमोर ठेवलेला आहेस की आई बाबांची तब्येत सांभाळत आपलं करिअर करायचं, ते करत राहा. तू खूप मोठा होशील. थँक्यू. तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि झी मराठीकडनं एक गिफ्ट. थँक्यू यार. पुन्हा भेटू. नक्की.